नमस्कार. यंत्रगप्पाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. गेल्या यंत्रगप्पाला खूपच चांगला प्रतिसाद आपल्या सर्वांकडनं मिळाला. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारले आणि त्याला उत्तरे आमच्याकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला थोडं उद्यम प्रकाशनविषयी प्रस्तावना करतोय. उद्यम प्रकाशन ही संस्था गेली 3 वर्ष मराठीतून आणि गेली 2 वर्ष हिंदी आणि कन्नडमधून आणि गेले 3 महिने गुजरातीमधून मशीन शॉपशी कनेक्टेड मेटल कटिंग विषयाशी संदर्भात मासिक आम्ही चालवतोय. त्याचा मुळात उद्देश या सर्व तांत्रिक बाबी, नवीन सुधारणा, नवीन प्रॉडक्ट, नवीन टूलिंग मधल्या इम्प्रूव्हमेंट, या सर्व शॉप फ्लोअरमध्ये काम करणाऱ्या माणसाला त्याच्या भाषेतून कळाव्यात आणि जेणेकरून शॉपवर काम करताना त्याचं काम अधिकाधिक चांगलं कसं व्हावं, अधिकाधिक कस्टमरला उपयुक्त कसं व्हावं, अशा अर्थाने त्याला मदत व्हावी, हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. आता आम्ही गेले काही महिने आपल्याकडे सॉफ्ट कॉपीद्वारे अंक पाठवतोय. त्याचबरोबर आता आम्ही गेल्या महिन्यापासून विचार केलाय की आपल्या वाचकांशी, याचे जे ग्राहक आपण म्हणू, की ज्यांना या माहिती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीची आवश्यकता आणि त्यांच्या कामामध्ये त्यांना त्याचा उपयोग होतो, अशांकरता अधिक काही आपल्याला करता येईल का, या विचारातून आम्ही हा वेबिनारचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याला यंत्रगप्पा असं आम्ही नाव दिलेलं आहे. खरोखर या गप्पा या स्वरूपातच असाव्यात अशी यामागे भूमिका आहे. आणि आता आपण जो विषय पुढे घेणार आहोत त्याची मी थोडक्यात पुढे ओळख करून देईनच, पण त्यापूर्वी सुरुवातीला उद्यम प्रकाशनचे संस्थापक संचालक अशोक साठे, ते प्रगती ऑटोमेशन आणि एस मायक्रोमॅटिक ग्रुपचे त्यांनी सुरू केल्या कंपन्या आणि ते चेअरमन म्हणून काम करतात, त्यांचं या उद्यम प्रकाशनची भूमिका आणि हे कशा करता त्यांनी हा उपक्रम सुरू केलाय हे आपण त्यांच्या शब्दातनं 1-2 मिनिटं ऐकू आणि पुढे आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. भारतीय भाषात पुस्तकं म्हणा, मासिक, ही बेसिकली मी काढता भारतीय भाषात पुस्तकं म्हणा, मासिक, ही बेसिकली मी काढताना कुठल्या प्रकारचा, म्हणजे कामगार वर्ग समोर डोळ्यासमोर होता का, इंजिनियर होता का, काय माहिती तुम्ही समोर काय होतं? कामगार वर्गच होता. माझ्या घरी मी फॅक्टरी चालू केल्यावरती तिथे काम करणारी बाई होती, तिच्या भावाला नोकरी पाहिजे होती. मी म्हणलं तो 10वी शिकलाय, ITI झाला असेल तर मी घेतो. मग तो आला, म्हणाला पण मला इंग्रजी शिकायला लागेल, ITI मला ते जमत नाही, तो लहान गावात नाही आलेला शेताच्या, मग इंग्रजीच येत नाही, ITI शिकायला सुद्धा इंग्रजी पाहिजे. म्हणून मला फारच राग आला. मी शिकत होतो तेव्हा मला मराठी शिकण्याचा अभिमान होता. तुमच्यापेक्षा तैवान मोठा, तुमच्यापेक्षा कोरिया मोठा, 1 कोटी 1.5 कोटीचा देश, आणि आपण सुरू केलं तेव्हा कोरिया सुद्धा म्हणजे काय म्हणायचं, खेड्यांचाच देश होता. कोरिया सुद्धा, होय, तैवान सुद्धा तसंच होतं. कुठे गेले आणि त्यांच्याशी बोलताना समजतं ते काही करायचं म्हटलं तर त्यांची कॉन्फिडन्स असतो, मी करू शकतो. आपले लोक बोलतात काय असेल ते परदेशात आलं तर मी वापरतो. भाग तो चीन वगैरे किंवा तैवान आहे, कोरिया आहे, म्हणजे कोणीही तिथे इंग्लिश वापरत नाही, इंग्लिश शब्द बोलला जात नाही रस्त्यावरती. अशा ठिकाणी जाऊन ते आपल्यापेक्षा वर गेलेले आहेत. इंग्लिशमुळे आपले लोक स्वतः विचार करायला विसरले. रेडीमेड मिळतं ते वाचायचं आणि हे करायचं, काम करायचं. कारण आपल्या भाषात तुम्ही ज्ञान भाषा बनवल्याच नाहीत, काही लिहिलंच नाहीत, सगळं दुसरीकडनं मिळतं तेच वापरता. म्हणजे लिहायला पाहिजे. CMTI मधनं बाहेर आल्यावरती मी काही झालं तरी एक्सपोर्ट करायचा, व्हॉल्यूम मध्ये करायचा, आणि कारण देशी मालाला काही किंमत नव्हती, आणि ती किंमत तुम्ही परदेशी नाही गेल्याशिवाय तुमची किंमत तुम्हाला येता येत नाही.
ती प्रूव्ह होऊन येते, तिथून मग आपले लोक वापरायला लागतात. बरोबर. मुळात अभिमान पाहिजे काम तुम्ही काम करताना. तुम्ही कोणीतरी दुबळे लोक आहात आणि आपलं बिचारा एवढं केलं की आपण ही पंचायत सोडली पाहिजे आणि त्यासाठी भाषाच महत्वाची आहे. ती इमेज बदलली नाही तर आपला देश पुढे जाणार नाही. तेव्हा मी जे काही करतोय ती मला पटलेली सुरुवात आहे. मासिक आता सुरू केलंय. आता सुरुवातीला आम्ही ट्रेनिंग पुस्तकं पाहिजे होती आम्हाला ITI साठी, पण त्यासाठी स्टाफ पाहिजे, कुठेतरी रेग्युलर इन्कम पाहिजे. असं म्हणलं सुरुवातीला मासिक तयार करू. मग आता पुस्तक या वर्षी तयार होईल. सगळ्या भाषांना ती सुरू केली की तुम्ही फक्त मराठीतच कसं केलंय. मग आता कानडी आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, आता तमिळ सुरू होणार. या भूमिकेतून सुरू झालेली ही संस्था, आम्ही आता मासिक आणि पुस्तकं याच्यावर काम करतोय. साठे सरांनी सांगितलेलंच आहे. आजचा जो विषय आपण वेबिनारला घेतलेला आहे तो आपल्या मशीन शॉप मधल्या, ज्याला आपण हार्ट ऑफ द मशीन म्हणू, अशा स्पिंडल या विषयावर आपल्याकडे बोलायला त्या विषयातले तज्ज्ञ आणि स्पिंडल दुरुस्तीमध्येच अनेक वर्ष काम करत असलेले राजेश मंडलिक आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर मूळचे परभणीचे असलेले मंडलिक, त्यांनी औरंगाबादमधून आणि नंतर पुण्यातून शिक्षण केल्यानंतर काही वर्ष म्हणजे जवळजवळ 13-14 वर्ष SK रोलॉन सारख्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला त्यांनी अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल्स प्रायव्हेट लिमिटेड अशा कंपनीने, या नावाने त्यांनी कंपनी सुरू केली. मुख्य काम त्यातलं स्पिंडल दुरुस्ती, त्याची देखभाल, त्याचं उत्पादन, म्हणजे लोकांची मशीन चांगली चालण्याकरता जो महत्वाचा भाग आहे त्या महत्वाच्या भागावरच आपलं काम कसं सुरू करता येईल हा दृष्टिकोन त्यांनी पहिल्यापासून ठेवला होता. त्यांचे व्यवसायाचे सिद्धांत फार इंटरेस्टिंग आहेत, तुम्हाला सर्वांना ते ऐकायला आवडतील. सर्व व्यवसायातले जे सर्व स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या प्रति आदर ही त्यांच्या पहिला मूळ, ज्याला आपण व्हॅल्यू म्हणतो, मूल्य आहे ते आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे पारदर्शक कारभार हे ते दुसरं मूल्य पाळतात. कटिबद्धता आणि निष्ठा, व्यवसायावरची निष्ठा आणि मुळात आपण करतोय व्यवसाय, आपले ग्राहक, त्यांच्या दिलेल्या वचनांची कटिबद्धता, सातत्याने सुधारणा हे चौथं मूल्य त्यांनी त्यांच्या उद्योगात कायम पाळलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पाचवं मूल्य ते जे पाळतात ते म्हणजे बदलाचे स्वागत आणि आयुष्यभर विद्यार्थी असणे. या मानसिकतेतून हा व्यवसाय ते करतायत. त्यांचं आणखी एक चांगलं आपल्याला माहिती असणारं एक अंग जे आहे ते उत्तम लेखक आहेत. त्यांनी अभियंत्याचा या नावाने एक पुस्तकही 2017 मध्ये प्रसिद्ध केलंय. 2012 पासून त्यांनी सेटको या US बेस्ड कंपनीशी त्यांनी सामंजस्य करार करून त्यांची इथली शाखा सुरू केली. आज भारतामध्ये पुणे, चेन्नई आणि दिल्ली, मनेसरमध्ये त्यांच्या शाखा चालू आहेत. त्यामुळे स्पिंडल म्हणजे ज्याला म्हणतात की हार्ट, त्यांना अतिशय आतून बाहेरून माहिती असलेला मनुष्य असाच आपल्याशी बोलणार आहे. तर मी आता माझी प्रस्तावना थांबवतो आणि मंडलिक सरांना विनंती करण्यापूर्वी वाचकांना एक थोडक्यात विनंती आहे की तुम्ही हे आपण यंत्र गप्पा हा कार्यक्रम घेतलाय, त्याच्यामध्ये तुम्ही अर्थातच मोकळेपणाने प्रश्न विचारू शकता. जे कोणी झूम वरती आम्हाला आता मीटिंग मध्ये उपस्थित आहेत त्यांच्या स्क्रीनवर खाली Q&A असा एक आयकॉन आहे. त्या Q&A वर आयकॉन मध्ये तुम्ही जाऊन प्रश्न विचारू शकता. जे लोक फेसबुकवर न पाहतायत ते फेसबुकमध्ये कॉमेंट स्वरूपात तुमचा प्रश्न आम्हाला पाठवू शकता. शक्य तेवढ्या प्रश्नांची आजच्या आपल्या मर्यादित वेळामध्ये उत्तर देण्याचा मंडलिक सर प्रयत्न करतीलच. पण समजा काही प्रश्न अनुत्तरित राहिले तर नक्कीच आम्ही त्या प्रश्नांची दखल घेऊन तुम्हाला नंतर त्यांची उत्तरं तुमच्या मेलवरती पाठवू. तर मी आता मंडलिक सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं भाषण सुरू करावं. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. सगळ्यात प्रथम देवधर सरांचे आभार की त्यांनी छान माझं इंट्रोडक्शन करून दिलं. मी खूप आज एक्साइटेड आहे कारण पहिल्यांदाच मराठी भाषेमध्ये मी या विषयावरचा सेमिनार देणार आहे.
आतापर्यंत जे काय 150-200 वेळा मी सेमिनार दिलाय या विषयावरचा, तो एकतर इंग्रजी नाहीतर मग हिंदीमध्ये दिलाय. असं मला पूर्ण मराठीमध्ये बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. तर मध्ये मध्ये कदाचित अशी शक्यता आहे की कुठंतरी एखादं वाक्य इंग्रजी पूर्ण येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यात म्हणजे ते सगळ्यांना लक्षात येईलच आहे, कारण आपली जी मेंटेनन्सची आपण लोक आहेत, आपण मेंटेनन्सची भाषा बोलतो. मग ते मराठी असू द्या की इंग्रजी असू द्या, त्यांनी काही फारसा फरक पडत नाही. आपली एक मेंटेनन्सची भाषा आहे, त्याच्यामुळे फारसं काही अडणार नाही. पण जर कोणाला काही अडलं तर मला नक्की थांबवा आणि मला त्याच्यावरचा प्रश्न विचारा, मी त्याचं नक्कीच उत्तर देईन. सो मी आता स्क्रीन शेअर करतो. आपला आजचा विषय जो आहे तो स्पिंडल्स फेल का होतात, स्पिंडल बेसिकली त्यांचं दुरुस्तीसाठी का बरं येतात, आणि ते येऊ नये असं तर काही होणार नाही त्याच्यामध्ये. फक्त आपल्या हातामध्ये 3 गोष्टी आहेत याच्यामध्ये, की या स्पिंडलचं आपल्याला आयुष्य जे आहे ते पूर्ण मिळायला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरं, स्पिंडल दुरुस्त करण्यासाठीचा वेळ आणि पैसे हे आपल्याला रिझनेबल लागले पाहिजे, किंवा ज्याला आपण अप्रोप्रिएट, योग्य असे जे आहेत ते लागले पाहिजे. आणि तिसरं, दोन वेळा जे स्पिंडल रिपेअर करतात ह्याच्यामधला जो कालावधी जो आहे, ज्याला आपण मेंटेनन्सच्या भाषेमध्ये MTBF म्हणतो, मीन टाइम बिटवीन फेल्युअर, हा जेवढा जास्त असेल तेवढा आपला असला पाहिजे. सो हे आपले नॉर्मली स्पिंडल मेंटेनन्स मधल्या 3 गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टींवरती आपण कशा पद्धतीने काम करता येईल याच्यावरती आपला एक फोकस असणार आहे. आणि दुसरं, मी या सेमिनार हा चालू करण्याच्या अगोदर अजून एक मला थोडं सांगायचं की हा जो सगळा ज्या आजचं बोलणार आहे मी, ते हे मशीनिंग सेंटरच्या स्पिंडल्सच्या बाबतीत बोलणार आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्पिंडल हे टर्निंग सेंटरमध्ये वापरले जातात, ग्राइंडिंग मध्ये असतात, आणि आपण सगळे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजचे आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही ऍप्लिकेशन मध्ये स्पिंडल वापरलेले जातात. पण मी आज मेनली फोकस जो असणार आहे आपला, तो मशीनिंग सेंटरच्या स्पिंडलवरती असणार आहे, कारण मशीनिंग सेंटरचे स्पिंडल्स जे आहेत ते रिपेअर करण्यासाठी थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत टर्निंग सेंटर किंवा ग्राइंडिंग पेक्षा. तर तरी याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर कुठला प्रश्न असेल टर्निंग सेंटर किंवा ग्राइंडिंगचा, तोही अवश्य विचारा. त्याच्यावरचंही मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, आणि ते बहुतेक तुमच्या प्रश्नांचं जे आहे ते सॅटिस्फॅक्टरी उत्तर असेल असं मला विश्वास आहे. मी आता स्क्रीन शेअर करतो आणि याच्यावरनं आपण पुढे जाऊया. थोडस मी आता हा स्लाइड शो करत नाही, कारण बऱ्याचदा मी असं अनुभवलंय की स्लाइड शो झाला. आता मला असं वाटतं की ऍडमिन सगळं व्यवस्थित दिसतंय ना स्क्रीनवरती? हो, दिसतंय. ओके ओके, ठीक आहे. सो स्पिंडल्स का फेल होतात आणि त्याची आपण दुरुस्ती कशा पद्धतीने करणार आहोत त्याच्यावरती मी बोलणार. तर त्या मेन विषयाला जाण्याच्या अगोदर, जसं मी मगाशी सांगितलं की स्पिंडलचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या लोकांना, उत्पादन क्षेत्रातल्या लोकांना मशीनिंग सेंटर, टर्निंग सेंटर आणि ग्राइंडिंग इथपर्यंतच आपलं हे असतं. पण आता वुड वर्किंग मध्ये सुद्धा हाय आरपीएम स्पिंडल्स आहेत, जे साधारण 24 ते 30,000 आरपीएम मध्ये असतात, आणि जी सगळी फर्निचर जी आहेत त्या मशीन्स वरती बनवले जातात. प्रिंटेड सर्किट बोर्ड हे उत्पादन क्षेत्रामध्ये खूपच हाय आरपीएम स्पिंडल्स वापरले जातात. तिथे मिनिमम सगळ्यात कमीत कमी आरपीएम जो आहे तो 1 लाख आहे, आणि 1 लाखापासून ते ऑलमोस्ट 2 लाख आरपीएम पर्यंतचे ते स्पिंडल असतात. आणि हे एवढ्या हाय आरपीएमचे स्पिंडल्स असल्यामुळे तिथे बेसिकली आपण एअर बेरिंग स्पिंडल वापरतो. कुठलीही अँटी फ्रिक्शन बेरिंग एवढ्या हाय आरपीएमला ही सस्टेन नाही होऊ शकत, म्हणून त्याच्यामध्ये एअर बेरिंग स्पिंडल्स असतात. आणि काही कंपन्यांचीच याच्यामधली मोनोपोली आहे. वेस्टविंड नावाची जी एक युकेची कंपनी, त्यांचं 70 ते 75% मार्केट शेअर आहे या पीसीबी ड्रिलिंग आणि राउटिंग मध्ये. एनग्रेव्हिंग साठी स्पिंडल्स वापरले जातात. डेंटल इंडस्ट्री म्हणजे आपले दाताचे क्राऊन बनवण्यासाठी खूप हाय आरपीएम, म्हणजे साधारण 60 ते 70,000 आरपीएमचे स्पिंडल्स, पण अर्थात यांची पॉवर खूप कमी असते. साधारण 1 केडब्ल्यू ते 1.5 केडब्ल्यू पर्यंतचे हे स्पिंडल्स असतात. ग्लास ग्राइंडिंग, स्टोन कटिंग, टेस्टिंग अशा वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स मध्ये स्पिंडल्स हे मार्केटमध्ये वापरले जातात. आपण उत्पादन क्षेत्रातले जे लोक आहोत, आपलं हे
जो फोकस आहे तो मेनली मशीनिंग सेंटर, टर्निंग सेंटर आणि ग्राइंडिंग पुरताच मर्यादित असतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा जो सेमिनार आहे हा आपण मशीनिंग सेंटर स्पिंडल्स वरती बोलणार आहोत. तर मशीनिंग सेंटर स्पिंडल्सचे ढोबळ अर्थाने 4 प्रकार आहेत आणि ते प्रकार जे आहेत ते त्याची जी ड्राईव्ह सिस्टम आहे त्याच्यावरनं आपण त्याला डिस्टिंग्विश केलेलं असतं. त्याच्यामधलं जसं ह्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं की जसं नाव त्याचं आहे की बेल्ट ड्रिव्हन, म्हणजे थोडक्यात त्या स्पिंडल्सना फिरवण्यासाठी आपण टायमर बेल्ट म्हणा किंवा पॉलिव्ही बेल्ट अशा टाईपच्या बेल्टचा वापर करतो आणि एका पॅसिव्ह इलेक्ट्रिकल मोटर पासून, मग ती इंडक्शन मोटर असेल किंवा सर्वो मोटर असेल, त्या मोटर पासून आपण ड्राईव्ह जो आहे तो बेल्टच्या मदतीने स्पिंडलला देतो आणि नंतर तिथं तो स्पिंडल फिरतो. दुसरं गिअर ड्रिव्हन, म्हणजे थोडक्यात जे पहिल्या प्रकारामध्ये बेल्ट काम करतं ते दुसऱ्या प्रकारामध्ये गिअर बॉक्स पूर्ण काम करतो. आणि जसं तुम्ही त्या चित्रामध्ये बघताय की एक सर्वो मोटर आहे आणि त्याच्या पुढे गिअर ट्रेन असते आणि त्या गिअर ट्रेन पासून स्पिंडल पर्यंत ड्राईव्ह नेलेला असतो. तो जिथे जिथे म्हणून टॉर्क खूप आपल्याला जास्त आहे आणि आरपीएम मात्र कमी लागतो तिथे शक्यतो गिअर ड्रिव्हन स्पिंडल्स वापरलेले जातात. तिसरा प्रकार असा आहे त्याला आपण डायरेक्ट ड्राईव्ह स्पिंडल म्हणतो. त्याच्यामध्ये स्पिंडल असतो आणि सर्वो मोटर असते आणि त्यांच्यामध्ये एक कपलिंग असते. थोडक्यात बेल्ट आणि गिअरच्या मध्ये जो ट्रान्समिशन लॉस होतो त्या या डायरेक्ट ड्राईव्ह स्पिंडल मध्ये तो ट्रान्समिशन लॉस होत नाही, कारण आपण मोटर मधनं कपलिंगच्या माध्यमातून सरळ सरळ स्पिंडलला आरपीएम म्हणा किंवा पॉवर म्हणा ही जशी तशी आपण ट्रान्सफर करत असतो. सो हे 3 प्रकार आहेत आणि आपण आता जे म्हणजे हा जो सेमिनार ज्याच्यावरती बेतलाय त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड स्पिंडल. आपण पुढच्या स्लाइड मध्ये त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ बघूया, ॲनिमेटेड व्हिडिओ आहे. पुढची जी टेक्नॉलॉजी जी आहे, पुढचं येणाऱ्या ज्या मशीन टूल्स आहेत, जरी भारतामध्ये ह्या बिल्ट इन मोटर स्पिंडल किंवा ज्याला आपण इंटिग्रेटेड स्पिंडल म्हणतो किंवा हाय फ्रिक्वेन्सी स्पिंडल म्हणतो याचा वापर अजून जरी जास्त नसला तरी युरोपियन म्हणा किंवा जॅपनीज म्हणा आणि थोड्याफार फरकाने तैवानीज म्हणा, ह्या सगळ्या मशीन्स ज्या आहेत या इंटिग्रेटेड स्पिंडल्सनी इक्विप्ड असतात. त्याच्या मागे काही स्पेसिफिक कारण आहेत. त्याच्यामुळे आपण जास्ती करून ह्या उद्याच्या टेक्नॉलॉजी बद्दल आज बोलणार आहोत, कारण हे बेल्ट ड्रिव्हन, गिअर ड्रिव्हन, डायरेक्ट ड्राईव्ह ही कालची टेक्नॉलॉजी आहे. जरी भारतामध्ये तेच स्पिंडल वापरून मशीन्स बनत असल्या तरी उद्याची टेक्नॉलॉजी ही बिल्ट इन मोटर स्पिंडल आहे. तर आपण त्याला धरून आपण एक छोटासा ॲनिमेटेड व्हिडिओ बघूया आणि मग पुढे जाऊया. सो मी तो व्हिडिओ प्ले करतो आता. होपफुली मी मुद्दामून याचा व्हिडिओचा आवाज बंद केलेला आहे म्हणजे माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल. तर हे साधारण स्पिंडलचं कन्फिगरेशन आहे. जसं तुम्ही बघताय पुढच्या बाजूला बेरिंग्स आहेत, अँग्युलर कॉन्टॅक्ट बेरिंग्स आहेत. त्या अँग्युलर कॉन्टॅक्ट बेरिंग्सच्या मध्ये स्पेसर आहे. त्याच्यानंतर आपल्याला लॉकनट दिसत आहेत. अजून एक हाऊसिंगचा लॉकनट दिसतो आहे आणि त्याच्यानंतर आता जो पार्ट दिसतोय आपल्याला तो रोटर शाफ्ट आहे की जो मेन पॉवर ट्रान्सफर करत असतो, जो मेन आरपीएम देत असतो. हे मेन हाऊसिंग आहे ज्याच्यामध्ये स्टेटर लागलेलं असतं आणि थोडक्यात म्हणजे स्टेटर आणि रोटर म्हणजे मोटर एलिमेंट्स जे आहेत हे स्पिंडलचाच पार्ट असतात, ज्याच्यामुळे त्याला आपण बिल्ट इन मोटर स्पिंडल किंवा इंटिग्रेटेड स्पिंडल म्हणतो. ही रिअर साइडची असेंब्ली आहे, जी मागची फ्लोटिंग बेरिंग आणि त्याच्यानंतर ही ड्रॉबार असेंब्ली. ड्रॉबारच्या मागे क्लॅम्प डिक्लॅम्प सिलेंडर मध्ये आपल्याला एन्कोडर रिंग दिसतीये आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर जो स्पिंडल बनतो त्याला आपण बिल्ट इन मोटर स्पिंडल म्हणतो. आता याचे फायदे असे आहेत अशा प्रकारच्या स्पिंडलचे की तुम्हाला वेगवेगळे मोटर एलिमेंट्स लागत नाहीत, वेगवेगळे बेल्ट ट्रान्समिशन लागत नाही, ज्याच्यामुळे नॉर्मली याची व्हायब्रेशन व्हॅल्यू जी आहे ती कमी असते. स्पिंडलचं वजन कमी ठेवण्यासाठी म्हणजे त्या स्पिंडल असेंब्लीचं वजन कमी ठेवण्यासाठी याचा फार चांगल्या पद्धतीने वापर होतो. परत ज्या आधीचे आपण टाइप्स बघितले त्याच्यामध्ये जर आपल्याला लक्षात आलं असेल की त्याला क्लॅम्प डिक्लॅम्प करण्यासाठी एक वेगळा सिलेंडर असतो. ह्या पर्टिक्युलर सिलेंडरमध्ये ही जी मागची तुम्हाला आता ब्लॅक असेंब्ली दिसती आहे काळ्या रंगाची, ती क्लॅम्पिंग डिक्लॅम्पिंग सिलेंडर आहे. सो अशा पद्धतीने हा सर्व ऑपरेशन्स एका छोट्या असेंब्ली मध्ये होणारा असा हा स्पिंडल आहे आणि म्हणून उद्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती बिल्ट इन मोटर स्पिंडल वरती असेल असा अंदाज आहे. मस्कर सर, आपला एक काही प्रश्न आहे, सो आत्ताच घेऊयात ऍडमिन
भास्कर सरांनी काही नाही माहिती, त्यांना ते Q&A मध्ये लिहून पाठवू दे, मग आपण सिलेक्टिव्हली शेवटी घेऊया. काय म्हणले? सगळी प्रश्नोत्तर आपण तुमचा सेशन झाला की नंतर घेऊया. आता त्यांचा जो प्रश्न असेल तो त्यांनी Q&A मध्ये किंवा कॉमेंट मध्ये फेसबुकवर असतील तर त्यामध्ये लिहून पाठवावा. ठीक आहे. ओके ओके राईट. सो आता आपण जरा ह्या स्पिंडलचे फेल्युअरचे रिझन काय काय आहेत ते बघूयात. म्हणजे स्पिंडल फेल का होतात. सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की अँटी फ्रिक्शन बेअरिंग असल्यामुळे हे स्पिंडल खराब होणार आहेत कधी ना कधीतरी. त्याला एक आयुष्य आहे. आपल्या हातात तेवढंच उरतं की हे आयुष्य जास्तीत जास्त आपलं कसं असेल. तर ढोबळमानाने एक तर सगळ्यात पहिले बेसिक कारण हे आपल्याला समजायला पाहिजे की स्पिंडल बेअरिंगचं लाईफ संपल्यानंतर तो नैसर्गिकरित्या स्पिंडल फेल होणार. हे त्याचं बेसिक कारण आहे, जे मी याच्यामध्ये आता इन्क्लूड केलेलं नाहीये. याचं कारण असं आहे की आपण त्याचं पूर्ण लाईफ कन्झ्युम केलंय. त्याचं आपण पूर्ण आयुष्य त्या स्पिंडल बेअरिंगचं ते वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ते स्पिंडल ते नॅचरली नैसर्गिकरित्या फेल होणार. दुसरा सगळ्यात मोठा शत्रू ज्याला आपण असं म्हणता येईल स्पिंडलचा, आणि तो म्हणजे कॉन्टॅमिनेशन. कॉन्टॅमिनेशन म्हणजे बाहेरचे कुठले तरी एलिमेंट स्पिंडलमध्ये शिरणे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा एलिमेंट असतो तो म्हणजे मशीनिंग करण्यासाठी जे आपण कूलंट वापरतो, ते कूलंट कुठल्या तरी मार्गाने, कारण त्या कूलंटला जाण्यासाठी काही फार मोठी गॅप लागत नाही, पण तो कुठल्या तरी मार्गाने तो स्पिंडल बेअरिंग पर्यंत पोहोचतो आणि स्पिंडल बेअरिंगला खराब करतो. किंवा असं पण होऊ शकतं बऱ्याचदा की आपल्याला माहिती आहे की स्पिंडल बेअरिंगला ल्युब्रिकेशन करण्यासाठी आपण ऑइल एअर ल्युब्रिकेशन सिस्टम वापरतो. आणि त्या ऑइल एअर ल्युब्रिकेशन सिस्टम मध्ये जर जे हवा आहे, हवेमध्ये जर मॉइश्चर कंटेंट, म्हणजे थोडक्यात जर आपला कॉम्प्रेसर जो आहे तो तिथे कंडेन्सेशन होऊन जर ते मॉइश्चर कंटेंट हवेमध्ये जर येत असेल तर तो सुद्धा स्पिंडल बेअरिंग पर्यंत जाऊन स्पिंडल बेअरिंगला खराब करू शकतो. तिसरं, आपण बऱ्याचदा असं बघितलंय की ह्या कॉन्टॅमिनेशन या प्रकारामुळे, म्हणजे बाहेरच्या एलिमेंट्समुळे जे स्पिंडलचं जे कुलिंग सर्किट आहे ते बऱ्याचदा क्लॉग होतं. आणि कुलिंग सर्किट एकदा ते क्लॉग झालं की मग स्पिंडलचं व्यवस्थित त्याला जे टेम्परेचर मेंटेन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्याने परत स्पिंडल फेल होऊ शकतात. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत. आम्ही जे बघितलेले की आतापर्यंत जी काय आमच्याकडे स्पिंडल दुरुस्तीला येतात त्याच्यातले 50% स्पिंडल्स जे आहेत हे कॉन्टॅमिनेशन कारणामुळे फेल झालेले असतात. दुसरं महत्वाचं कारण आहे स्पिंडल फेल्युअरचं, ते म्हणजे ल्युब्रिकेशन फेल्युअर. आता या ल्युब्रिकेशन फेल्युअर मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर ऑइल एअर ल्युब्रिकेशन असेल तर एक ऑइल एअर ल्युब्रिकेशनचा पंप असतो. आणि जर सेफ्टी बायपास करून जर आपण स्पिंडल चालवत असू तर कदाचित तो ल्युब्रिकेशन पंप खराब झाल्यानंतर सुद्धा स्पिंडल चालू राहतो. आणि मग त्या केसमध्ये जर स्पिंडल बेअरिंग पर्यंत जर ल्युब्रिकेशन पोहोचलं नाही तर ते फेल होणार आहे. दुसरं आपण ल्युब्रिकेशनचं असं की चुकीचं ल्युब्रिकेशन टाकणे, म्हणजे ऑइल जेव्हा समजा स्पिनटेक 5 किंवा स्पिनटेक 12 असे जे हाय विस्कॉसिटीचे, म्हणजे रादर ज्याला आपण थिन ऑइल म्हणतो, ती न वापरता जर काही जाड विस्कॉसिटीचे जर आपण ऑइल वापरले तर ते स्पिंडलला फेल करू शकतात. ग्रीसच्या केसमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की आयसोफ्लेक्स NBF15 नावाची क्लुबर नावाच्या कंपनीची ग्रेड फार फेमस आहे आणि ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं ग्रीस आहे, अत्यंत उत्तम गुणवत्तेचं ग्रीस आहे. पण ते अवेलेबल नाहीये किंवा ते महाग आहे म्हणून आपण आणलं नाही. आणि कदाचित जर आपलं रेग्युलर अवेलेबल असलेलं ग्रीस जर आपण या स्पिंडल बेअरिंग मध्ये लावलं तर स्पिंडल बेअरिंग हे लवकर खराब होण्याची शक्यता असते. किंवा काही कारणामुळे लुब्रिकेशन पंप पण चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण जो ल्युब्रिकेशनचा पाथ आहे त्यामध्ये जर काही गडबड झालेली असेल आणि त्या समजा क्लॉगिंग झालं आहे किंवा ल्युब्रिकेशनचे पाईपच तुटले, सो पंपाला तर माहिती आहे की मी ल्युब्रिकेशन देतोय, पण ते जर बेअरिंग पर्यंत पोहोचत नसेल काही कारणामुळे तरीही ल्युब्रिकेशन हे फेल होऊ शकतं आणि स्पिंडल बेअरिंग्स या खराब होऊ शकतात. तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ऍक्सिडेंट्स किंवा क्रॅश ज्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात काय की समजा सेटिंग करताना ऑफसेट चुकलं मशीनवरती किंवा काही माल फंक्शनिंग केलं किंवा तुमच्या मशीनिंग अलाउन्स, म्हणजे तुम्ही प्रोग्रामिंग केलेलं आहे पण मशीनिंग अलाउन्स जेवढा तुम्ही कन्सिडर केलाय त्याच्यापेक्षा जास्त मशीनिंग अलाउन्स आला आहे, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स होतात, अपघात होतात. जसं तुम्ही त्या चित्रामध्ये बघताय की ते टूल होल्डर जे आहे ते पूर्ण त्या टेपरमध्ये फिरलंय आणि त्याच्यामुळे त्या टेपरचं किती नुकसान झालेलं आहे. आणि मग ह्या पर्टिक्युलर केसमध्ये स्पिंडल आपल्याला रिफर्बिश करता येतात पण नॅचरली
जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याच्यासाठी पैसे जास्त लागणार आहे किंवा आपल्याला त्याच्यासाठी वेळ पण जास्त लागणार. चौथं कारण आहे आणि ते म्हणजे व्हायब्रेशन. आणि हे पर्टिक्युलरली असं होतं की ही जी स्पिंडलची जी असेंब्ली आहे ह्याच्यातले सर्व कॉम्पोनंट, सगळे पार्ट्स हे 8,000 10,000 RPM ला फिरत असतात. आणि त्याच्यामध्ये जर काही अनियमित अशा पद्धतीचं वेअर अँड टिअर झालं, डिटरिअरेशन झालं, तर त्याची क्युम्युलेटिव्ह एरर तयार होऊन स्पिंडलमध्ये व्हायब्रेशन तयार होण्याची शक्यता असते. स्पिंडल बेअरिंग मधले जर क्लिअरन्सेस वाढले तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशन येण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असं होतं की जसं मगाशी मी म्हटलं की काही एक पॅसिव्ह इलेक्ट्रिकल मोटर असते, इंडक्शन मोटर म्हणा किंवा सर्वो मोटर म्हणा, आणि त्या इंडक्शन मोटरच्या जर बेअरिंग्स खराब झाल्या तर त्याच्यामधनंही ते जे व्हायब्रेशन जे आहे ते स्पिंडलवरती ट्रान्सफर होतं. आणि मग कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने जर आपण हाय व्हायब्रेशन लेवलला जर आपण स्पिंडल रन करत राहिलो तर स्पिंडल बेअरिंग मध्ये एक ब्रेनेनिंग नावाचा इफेक्ट होतो. म्हणजे थोडक्यात ते जे बॉल्स किंवा रोलर्स जे आहेत ते एका हाय फ्रिक्वेन्सीला आदळत राहतात आणि त्या ब्रेनेलिंग इफेक्टमुळे मग स्पिंडल बेअरिंगचं फेल्युअर होतं. चौथा फेल्युअरचं कारण असं आहे की युसेज बियॉन्ड डिझाईन स्पेसिफिकेशन्स. म्हणजे त्या स्पिंडलची जी कॅपॅसिटी आहे, त्या स्पिंडलमध्ये जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या पलीकडे जाऊन आपण जर काही टूल्स वापरले, म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं तर BT40 मध्ये समजा तुम्ही 200-250 मिलीमीटरचा मिलिंग कटर वापरला तर त्या BT40 या टेपरमध्ये तेवढी ताकदच नसते. त्या टेपरच्या क्लॅम्पिंग एलिमेंटमध्ये तेवढी ताकद नसते. त्या बेअरिंग ज्या आहेत, ज्या साधारण 70 मिलीमीटरच्या बेअरिंग असतात त्याच्यामध्येही ती ताकद नसते. पण काही कारणामुळे आपण जर त्याच्या जे डिझाईन स्पेसिफिकेशन्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन जर ऑपरेशन्स करण्याचा प्रयत्न केला तर नॅचरली ज्या स्पिंडल बेअरिंग्स जे आहेत त्याच्यावरती लोड येऊन किंवा स्पिंडल टेपर मध्ये काहीतरी डॅमेज होऊन तो स्पिंडल खराब होण्याची शक्यता असते. सहावं एक महत्वाचं कारण असं आहे त्याच्यामधलं आणि ते म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे आता ह्या इंटिग्रेटेड स्पिंडल ज्याच्याबद्दल आपण बोललो किंवा फॉर दॅट मॅटर हे बेल्टनी फिरवणारे स्पिंडल किंवा डायरेक्ट ड्राईव्ह स्पिंडल, या सगळ्यांच्या मध्ये ऍक्च्युली आजकाल स्पिंडल बेअरिंगचं टेम्परेचर हे नियमित ठेवण्यासाठी आपण चिलर वापरत असतो. आणि ह्या चिलरचं जर टेम्परेचर किंवा चिलर खराब झाला आणि मग जर जास्त तापमानाने जर त्या स्पिंडलच्या भोवती जर पाणी फिरत राहिलं तर जी आतमध्ये तयार होणारी जी हीट आहे ती बाहेर फेकली जाणार नाही. आणि ती फेकली नाही गेली तर मग टेम्परेचर वाढत गेलं तर मग, कारण बेअरिंग्सची तापमानची जी सस्टेनिंगची जी कॅपॅसिटी आहे ती साधारण 90 ते 100 डिग्री सेंटीग्रेड असते. अगदी चांगल्या टाईपची जर केज वापरली तर 110-120 डिग्री. त्याच्या पलीकडे जर टेम्परेचर गेलं तर स्पिंडल बेअरिंगच्या केजेस मेल्ट झालेल्या आम्ही बघितलेल्या आहेत. स्पिंडल बेअरिंग अगदी खराब झालेल्या बघितल्या आहेत. इव्हन आपण जर चिलरचं टेम्परेचर खूप कमी ठेवलं, म्हणजे अँबियंट टेम्परेचर आणि चिलरच्या टेम्परेचर मध्ये जर खूप जास्त फरक असेल तर त्या केसमध्ये सुद्धा जर तुम्ही स्पिंडल थांबवलेला आहे आणि चिलिंग चालू राहिलेलं आहे तर टेम्परेचरच्या कमी टेम्परेचरमुळे कंडेन्सेशन होतं आजूबाजूच्या हवेतल्या मॉइश्चरचं आणि ते कंडेन्स्ड मॉइश्चर जर स्टेटर वाइंडिंग मध्ये गेलं तर ते स्टेटर वाइंडिंग पण फेल करू शकतं. सो टेम्परेचर या प्रकारावरती आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटच्या ज्या 2 गोष्टी आहेत, इम्प्रॉपर रिपेअर आणि मिस हँडलिंग, मी असं म्हणणार नाही की हे कोणी मुद्दामून करतं म्हणून, पण बऱ्याचदा असं होतं की स्पिंडल दुरुस्त करण्यासाठी चांगल्या राईट क्वालिटी इक्विपमेंट्स काय काय आहेत, एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या टाईपची मशिनरी ते स्पिंडल रिपेअर करण्यासाठी लागणार आहे. कारण हे सगळं अॅक्युरेसीचं काम आहे. आपल्याला सगळ्यांना, आपण सगळे मेंटेनन्सच्या रिलेटेड काम करतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की आपण 2 आणि 3 मायक्रॉनच्या गोष्टी करतो. आपल्याला स्पिंडल टेपर मध्ये लेस दॅन 5 मायक्रॉन रनआउट लागतो. मॅन्ड्रेल वरती 300 मिलीमीटरला लेस दॅन 15 मायक्रॉन पेक्षा आपल्याला कमी रनआउट लागतो. तर हे एवढ्या अॅक्युरेसी लेवलला जेव्हा आपल्याला काम करायचं असतं तेव्हा योग्य उपकरणं स्पिंडल रिपेअर करण्यासाठी, स्पिंडल दुरुस्त करण्यासाठी असणं फार गरजेचं आहे आणि ती नसतात. आणि त्याच्यामुळे रिपेअरिंग जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने होत नाही. 2 बेअरिंगच्या मध्ये स्पेसर्स असतात, त्या स्पेसर्सचा वेव्हीनेस किती असायला पाहिजे, त्या स्पेसर्सच्या
विड्थ मध्ये किती फरक ठेवायला पाहिजे, तो 0 असायला पाहिजे की त्याच्यामध्ये काही फरक ठेवला पाहिजे, ह्या गोष्टींचं बऱ्याचदा आपल्याकडे ज्ञान किंवा माहिती नसते आणि त्याला आपण इम्प्रॉपर रिपेअर म्हणतो. बऱ्याचदा असं होतं की हाऊसिंग मधनं स्पिंडल बेरिंगचं स्टॅक काढण्यासाठी डॉलीज आणि चांगल्या टाईपच्या प्रेस असणं गरजेचं आहे. त्या प्रेस जर नसतील तर आपण मग हॅमर आणि पंच वापरून त्या बेरिंग्स काढण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याच्यामध्ये मग शाफ्ट किंवा हाऊसिंग हे ज्याच्यावरती फायनली आपल्या स्पिंडलची अॅक्युरेसी अवलंबून असते त्याच्यामध्ये काहीतरी डॅमेज होतं आणि मग स्पिंडल जे रिकंडिशनिंग जे आहे, दुरुस्ती जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि ज्याच्यामुळे मग आपल्याला ते एकदा आपण स्पिंडल चालू केल्यानंतर जे आयुष्य मिळायला पाहिजे स्पिंडल बेरिंगचं ते मिळत नाही. तर ढोबळ मानाने जर आपण ही बघितली तर ही साधारण कारणं आहेत. याच्याशिवाय आता ह्या इंटिग्रेटेड स्पिंडलमध्ये स्टेटर वाइंडिंग खराब होणे किंवा एन्कोडर खराब होणे किंवा क्लॅम्प आणि डिक्लॅम्प याच्यासाठी काही सेन्सर्स आहेत त्याच्यामध्ये, ते सेन्सर खराब होणे किंवा ड्रॉबार खराब होणे की ज्याच्यामध्ये डिस्प्रिंग्स म्हणा किंवा हेलिकल स्प्रिंग्स वापरलेले असतात. असे मग एक छोटी मोठी कामं असतात, पण ती कामं जरी निघाली तरी स्पिंडलच आपल्याला दुरुस्त ओव्हरऑल त्याच्यासाठी काढावा लागतो. तर ही साधारण स्पिंडल फेल्युअरची कारण आहे. तर मला असं वाटतं की देवधर सर आता एक थोडंसं आपण थांबूयात प्रिव्हेन्शन प्लॅनला जाण्याच्या अगोदर. मी जर काही प्रश्न असतील आतापर्यंतचे जे मी शेअर केलं त्याच्याबद्दल, त्या आता मी प्रश्नांची उत्तरं देतो आणि मग प्रिव्हेन्शन प्लॅनला जातो. आता काही प्रश्न आलेले आहेत का? एक मिनिट. आलेत एक मिनिट, चॅट बॉक्स मध्ये आहेत बघतो. हा, एक 2-3 प्रश्न आहेत, मी ते तुम्हाला सांगतो. एक पहिला प्रश्न रोमेश यांचा आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की किती वेळा स्पिंडलचं रिसर्व्हिसिंग करता येतं? स्पिंडलचं जर रिपेअरिंग व्यवस्थित पद्धतीने आपण करू शकत असू तर जितकं लाईफ मशीनचं आहे त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य हे स्पिंडलचं असतं. तुम्ही कितीही वेळा स्पिंडल दुरुस्त करू शकता. फक्त त्या दुरुस्तीची जे मी आता सांगितलं की जी दुरुस्तीची जी पद्धत जी आहे ती योग्य असली पाहिजे. जर काही त्याच्यामध्ये चुकीचं झालं तर मग तो स्पिंडल पूर्णतः डॅमेज होण्याची शक्यता असते. पण अदरवाईज आपण तो कितीही वेळा रिपेअर करू शकतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत की ज्याच्यावरनं आपण तो स्पिंडल योग्य पद्धतीने हा कितीही वेळा रिपेअर करू शकतो, काही प्रॉब्लेम. एक मलाच पडलेला प्रश्न आहे, तो तेवढ्यात विचारून घेतो की तुम्ही मगाशी तापमानाविषयी बोलताना ऍम्बियंट आणि चिलिंग टेम्परेचर यातला फरक खूप जास्त असेल तर त्यांनी फरक पडू शकतो आणि त्याने खराब होऊ शकतो असं म्हटलं. तर खूप जास्त म्हणजे नक्की किती फरक ऍक्सेप्टेबल असतो, किती रेंज मध्ये तो फरक ठेवायला पाहिजे? तर मला असं थोडक्यात सांगायचं की आता समजा दिल्लीमध्ये मशीन आहे किंवा राजस्थानमध्ये किंवा इव्हन बऱ्याचदा आजकाल पुण्यामध्ये सुद्धा 43-44 पर्यंत टेम्परेचर जातं आणि त्याचं टेम्परेचर 43-44 आणि चिलरचं टेम्परेचर जर आपण 18 ठेवलं तर मग तो फरक खूप होऊन जातो. आणि ते जे मगाशी मी तुम्हाला कंडेन्सेशनचं सांगितलं की ह्या प्रकारामध्ये खूप जास्त आपल्याला आढळतं की कंडेन्सेशन होणं मॉइश्चरचं, हवेतल्या मॉइश्चरचं, बरोबर, मग तो वाइंडिंग खराब. तर जे अँबियंट टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा साधारण एक 15 डिग्री सेंटीग्रेड आपण ते कमी असं ठेवा. तर अगदी 43-44 असेल तर साधारण 25 ते 28 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याचं चिलरचं टेम्परेचर ठेवायचं. त्याच्यापेक्षा कमी ठेवण्यामध्ये काही मतलब नाही असं मला वाटतं. आता मेंटेनन्स सपोर्ट ह्या नावाने आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत. कुठून आले ते त्या नावावर कळत नाहीये. बेरिंग वरती त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. आता त्याची कसं तुमच्या पुढच्या ह्याच्यात तुम्ही ते अकोमोडेट करणार का आता सणात, तो तुम्ही निर्णय घ्या. नाही, मी आता सांगून टाकतो. स्पिंडल बेरिंगचं लाईफ हे कोणीही तसं बघायला गेलं तर स्पेसिफाय करू शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो एखादी आपण कार किंवा 2 व्हीलर घेतो आणि त्याचं जेव्हा फ्युएल इकॉनॉमी आपल्याला अशी सांगितली जाते की याची 50ची आहे किंवा कारची एखाद्याची आपल्याला 20-21ची सांगितली जाते, ती शक्यतो आपल्याला नॉर्मली मिळत नाही, कारण त्या स्टँडर्ड वर्किंग कंडिशन्स मध्ये ती फ्युएल इकॉनॉमी डिराईव्ह केलेली असते. त्याच पद्धतीने स्पिंडल बेरिंगचं लाईफ जे आहे ते स्टँडर्ड जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, ते फॉर्म्युले सगळे अवेलेबल आहेत.
पण जेव्हा ती सगळी असेंब्ली एकदा स्पिंडल मध्ये लागते आणि मग आपण कुठल्या टाईपचं मटेरियल मशीन करतो आहोत, आपण मशीन कुठल्या कंडिशन मध्ये ठेवलेली आहे, आपण त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कशा पद्धतीने करतोय, आपण टूल होल्डर दरवेळेला क्लीन करून वापरतो आहोत का, टूल होल्डर आपले बॅलन्स आहेत का, ह्या बऱ्याच गोष्टींवरती स्पिंडल बेअरिंगचं लाईफ हे अवलंबून असतं. त्याच्यामुळे पण मी तुम्हाला अगदी ढोबळमानाने मी काही आकडे सांगतो. फक्त एवढीच विनंती आहे की हे आकडे कुठेही क्लेम करू नका, कारण तुम्ही जर कोणी असं म्हटलं की नाही मंडलिकांनी सांगितलं होतं की याचं बेअरिंगचं लाईफ एवढं आहे, तर ते तसं नाही आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला अनुभवातनं जे काही प्रॅक्टिकल अनुभव आहे त्याच्यातनं काही गोष्टी सांगतो. आणि त्या म्हणजे की जेव्हा तुम्ही अल्युमिनियम मशिनिंग करता आणि मशिनिंग सेंटर आहे, BT40चं स्पिंडल आहे, तर साधारण 6 ते 7 वर्ष लाईफ मिळतं. किंवा कास्ट आयर्न वापरत असाल तुम्ही मशिनिंगसाठी, कास्ट आयर्न करता आहात किंवा SG आयर्न करतात, मग तुम्हाला 4-4.5 वर्ष लाईफ मिळेल. तुम्ही जर फोर्थ स्टील त्याच्यामधनं मशीन करतात की जे बऱ्यापैकी हार्ड असतं, अजून कमी लाईफ मिळेल. अशा टाईप पद्धतीने ह्या बेअरिंग, तुम्ही इव्हन तुमचे जर कटिंग टूल्स जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने जर त्याचं रिशार्पनिंग केलेलं नसेल तरी त्याचा फरक हा स्पिंडल वरतीच पडतो. असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. त्याच्यामुळे स्पिंडल बेअरिंग लाईफ या प्रकारावरती जास्त एक त्याच्या ढोबळमानाने मी तुम्हाला कधी जर प्रत्यक्ष भेट झाली MTN मेंटेनन्स सपोर्ट, तर मी तुम्हाला सांगू शकेल त्याच्यावरती डिटेल. यातले आता त्यांच्याच करणारे 2 प्रश्न मी वाचतो, ते कदाचित तुमच्या पुढच्या सेशनचा भाग असू शकतात. एक म्हणजे की हाऊ टू चेक लुब्रिकेशन पॉइंट इन PM, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स विषयी ते बोलतायत. आणि त्यांचा आणखी एक प्रश्न आहे, हाऊ टू क्लीन स्पिंडल टेपर इन डेली PM, विच मटेरियल शुड बी यूज फॉर क्लिनिंग अँड हाऊ इट शुड बी यूज. ते मी लागलीच सांगून टाकतो. आता एक साधारण वुडन आपण मॅन्ड्रल बनवतो नॉर्मली, आणि ज्याच्यावरती त्याला स्लिट मारून एक 0चा पॉलिश पेपर जर तुम्ही टाकला तर त्या टूलनी की जे मटेरियल काढणार नाही, फक्त थोडंसं पॉलिश करेल टेपरला, अशा पद्धतीचं तुम्ही वुडन मॅन्ड्रल बनवू शकता, ज्याच्यातनं तुम्ही स्पिंडल टेपर क्लीन करू शकता. आणि स्पिंडल टेपर क्लीन करण्यापेक्षा मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जर तुम्ही टूल होल्डर जर क्लीन करत राहिलात नेहमी, तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीचं लाईफ मिळेल, असं एक माझं अगेन निरीक्षण आहे. आणि दुसरं ल्युब्रिकेशन पॉइंटचं त्यांनी विचारलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढं सांगू शकेल की स्पिंडल बंद ठेवून जर तुम्ही ल्युब्रिकेशन पंप चालू ठेवला तर तो समोरच्या बाजूनी एक्सेस ल्युब्रिकेशन जे आहे ते समोरच्या बाजूने तुम्हाला एक असा ड्रेन पॉइंट असतो, तिथनं ते आलेलं दिसेल. ते जर आलं तिकडनं ऑइल, तर असं समजून घ्या की तुमचं ल्युब्रिकेशन पाथ जो आहे तो व्यवस्थित चालू आहे, असं माझं मत आहे. आणि आता हाय एंड याच्यामध्ये आता बऱ्यापैकी त्यांनी फ्लो सेन्सर्स वगैरे लावलेले आहेत त्याच्यामध्ये, ते जर असतील तर अजून चांगलं. ओके, ग्रेट. आय थिंक आपण पुढे जायला हरकत नाही. ठीक आहे. ओके. एक महेश शिंगारे सरांनी एक प्रश्न विचारला आहे, हाय फ्रिक्वेन्सी स्पिंडल व्हॉट शुड बी नॉइज लिमिट, तर हे मी पुढच्या याच्यामध्ये येतोय. ओके, सो आता आपण थोडंसं प्रिव्हेन्शन प्लॅन वरती बोलूया. तर सगळ्यात पहिले माझे सगळ्यांना अपील आहे, जे कोणी मेंटेनन्सचे लोक असतील किंवा प्रोडक्शनचे लोक असतील, माझं सगळ्यात पहिले अपील हे आहे सगळ्यांना की त्या स्पिंडलचं पूर्ण डेथ होण्याच्या अगोदर तो काही आपल्याला असे इंडिकेशन देतो काही पॉइंट्स वरनं, की तो सांगतो आपल्याला की आता मला त्रास होतोय, मी काही दिवसात मला दुरुस्तीला येण्याची शक्यता आहे. त्याच वेळेला तो जर स्पिंडल आपण जर रिपेअर केला तर कदाचित, मी तुम्हाला फक्त शक्यता सांगतोय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती की मेंटेनन्स हा प्रकार असा आहे की जिथे कोणी खात्री देऊ नाही शकत. शक्यता अशी आहे की आपल्या स्पिंडल दुरुस्तीचा वेळ कमी असेल आणि स्पिंडल दुरुस्तीचा जो खर्च आहे तो कमी असेल. जर आपण नाही बाबा आता चालतोय स्पिंडल तर चालू द्या, किंवा आवाज येतोय ठीक आहे पण एवढी बॅच काढून घेऊयात आणि मग बघूयात त्याच्यानंतर काय होतं, आणि त्या एवढी बॅच काढण्याच्या प्रोसेसमध्ये जर त्या स्पिंडल च्या बेरिंग समजा फेल झाल्या, तर ते जे स्पिंडल खराब होण्याचं जो प्रकार आहे
तो फिर ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॅटास्ट्रॉफिक म्हणतो, म्हणजे खूप सिव्हिअर असतं ते फेल्युअर. तो मग स्पिंडल त्यावेळेला खराब होताना नुसत्या बेरिंग घेऊन जात नाही, तर कधी कधी मग स्टेटर खराब होऊन जातं, कधी कधी एन्कोडर खराब होऊन जातं. आणि एन्कोडर अतिशय छोटा कॉम्पोनंट आहे, पण त्याची किंमत 50-60 हजार रुपये. म्हणजे फक्त आपण एक थोडासा डिले केला, थोडासा वेळ काढला त्या स्पिंडल दुरुस्त करण्याच्या मध्ये, ज्याच्यामुळे मग आपले काही महत्वाचे कॉम्पोनंट्स जे आहेत ते खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती, आणि तो स्पिंडल सांगतो, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्याच्या आवाजामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, त्याच्या तापमानामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, त्याच्या व्हायब्रेशन लेव्हलमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. असे काही इंडिकेशन आहेत. म्हणजे जसं करोना आता सगळ्यांना माहिती की तुम्हाला वास येत नाही आणि मग चव जाते किंवा मग घसा दुखतो, असे ते जे आपल्याला इंडिकेशन होते की ज्यावरनं आपण कोरोनाची टेस्ट करायला जातो, तसे स्पिंडल खराब होण्याचे सुद्धा काही पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सला जर आपण लक्ष दिलं आणि ज्या मशीनच्या ऑपरेटरला जर आपण त्याचं ज्ञान दिलं, त्याची माहिती दिली आणि त्यालाही सांगितलं की तू या स्पिंडलवरती लक्ष ठेवत जा बाबा, तर कदाचित आपल्या स्पिंडल दुरुस्तीचा जो खर्च आहे आणि वेळ आहे हा कमी असेल. आणि मला असं वाटतं की सर्व मेंटेनन्स डिपार्टमेंटचं ते एक मोठा ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि ह्याला ऑक्झिलरी, ह्याला एक सपोर्ट अशी एक स्पिंडल हेल्थ चेकअप म्हणून एक प्रोग्राम आहे, जे आपण पुढच्या स्लाइड मध्ये आपण त्याच्यावरती फार डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर स्पिंडल हेल्थ चेकअप एक आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या स्पिंडल हेल्थ चेकअपची फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे, त्या स्पिंडल मध्ये आपण कुठले कुठले पॅरामीटर्स चेक करायचे, हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बोलू शकतो. एक प्लांट मेंटेनन्स शेड्यूल, मला माहिती आहे मशीनिंग सेंटरचे बेरिंग्स जे आहेत त्या बऱ्यापैकी खर्चिक काम असतं, पर्टिक्युलरली इंटिग्रेटेड स्पिंडलचं मेंटेनन्स करणं. त्याच्यामुळे मी मशीनिंग सेंटर स्पिंडलला प्लांट मेंटेनन्स शेड्यूल नाही रेकमेंड करणार. पण ग्राइंडिंग स्पिंडल, की ज्याच्यामध्ये बेरिंगची कॉस्ट आणि एकूणच त्याची ग्राइंडिंग स्पिंडल रिपेअर करण्याची जो खर्च आणि त्याची जी टेक्नॉलॉजी, ती काय आता फार हाय एंड नाहीये, ती बऱ्याच जणांना माहिती आहे. तर ग्राइंडिंग मध्ये मात्र नक्कीच आपण प्लांट मेंटेनन्स शेड्यूल करू शकतो. पण मशीनिंग सेंटर मध्ये मात्र स्पिंडल हेल्थ चेकअप आणि पूर्ण त्याचं त्या स्पिंडलची ज्याला आपण हिंदीमध्ये जान जाने के पहिले उसको हमें रिपेअर करना है. तर स्पिंडल हेल्थ चेकअप याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण चेक करतो, त्या कशा पद्धतीने चेक करायला पाहिजे याच्याबद्दल आता आपण थोडंसं बोलूया. तर स्पिंडलचा ब्ल्यू मॅचिंग म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे की मशीनिंग सेंटर्सच्या स्पिंडलमध्ये BT40, BT50 किंवा HSK टेपर असतो. तर ह्या टेपरचं जॉमेट्रिकल कॉन्फिगरेशन हे चांगलं असणं हे फार गरजेचं असतं. तर त्या ब्ल्यू मॅचिंग चेक करण्यासाठी जर तुमच्याकडे 5 पेक्षा जास्त मशीन्स असतील BT40च्या किंवा BT50च्या, तर तो टेपर गेज मार्केटमधनं विकत घेणं हे नेहमी मी नेहमी रेकमेंड करत असतो. टूल होल्डरनी हे ब्ल्यू मॅचिंग चेक नका करू, तुम्ही गेजनीच चेक करा. आणि समजा फॉर सम रिझन तुमच्याकडे हे जे मी तुम्हाला इक्विपमेंट सांगतो हे जर नसतील, तर सेटको सारखी कंपनी सुद्धा ही स्पिंडल हेल्थ चेकअपची सर्व्हिस देते. आम्ही देतो, अजून काही लोक देतात. तर त्यांच्याकडनं ती सर्व्हिस तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये पहिला पॅरामीटर चेक करायचा आहे की टेपरचं ब्ल्यू मॅचिंग व्यवस्थित आहे का, म्हणजे थोडक्यात टेपरची जॉमेट्री व्यवस्थित आहे का. जेव्हा स्पिंडल रिपेअर केला जातो, दुरुस्त केला जातो, त्यावेळेला बाय डिफॉल्ट आपल्याला स्पिंडलचा टेपर जो आहे तो ग्राइंड करावा लागतो. तर त्याच्यामुळे तो ग्राइंड केल्यानंतर त्याचं ब्ल्यू मॅचिंग जे आहे ते 90% पेक्षा जास्त असणं हे फार गरजेचं आहे. जेव्हा स्पिंडल मशीनवरती चालू असतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की 70% पर्यंत जरी ब्ल्यू मॅचिंग असेल तरी मॅन्ड्रेलवरती रनआउट जो आहे तो तुम्हाला 20 मायक्रॉन पर्यंत मिळतो आणि ISOच्या प्रमाणे आणि तुमच्या एंड प्रोडक्ट क्वालिटीला सुद्धा तो रनआउट हा स्वीकारार्ह आहे, ऍक्सेप्टेबल आहे. तर हे 90% ब्ल्यू मॅचिंग मात्र रिपेअर मात्र केल्यानंतर हे 90% पेक्षा जास्तच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मशीनवरती चेक करता, म्हणजे त्याचं साधारण आयुष्य संपलेलं आहे किंवा तुम्ही स्पिंडल हेल्थ चेकअपची फ्रिक्वेन्सी 6 महिने किंवा 1 वर्षाची ठेवलेली आहे, तर तेव्हा तुम्हाला 70% पेक्षा जर खाली ब्ल्यू मॅचिंग असेल तरच त्याला रिपेअर करण्याची गरज आहे, अदरवाईज रिपेअर करण्याची गरज नाही. दुसरा पॉइंट तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसतोय आणि तो म्हणजे ब्ल्यू मॅचिंग, आपलं गेज प्लेनचा.
त्याचं गेज प्लेन असतं. प्रत्येक स्पिंडलचं BT40 आणि BT50चं हे स्पेसिफाईड गेज प्लेन असतं आणि तो जो मी तुम्हाला गेज सांगितला त्याच्यावरती त्या गेज प्लेनचं मार्किंग केलेलं असतं. तो गेज प्लेन आपल्याला दरवेळेला चेक करायचा आहे, कारण गेज प्लेन जर स्पिंडलचं आत गेलं म्हणजे थोडक्यात टेपरच्या आतमध्ये तो गेज जर गेलेला असेल किंवा टूल होल्डर जर आतमध्ये जास्त गेलेला असेल तर तुमचा क्लॅम्पिंग फोर्स जो आहे हा तुम्हाला कमी झालेला आढळेल. त्याच्यामुळे गेज प्लेन हे सदैव जे स्पेसिफाईड आहे तिथे कायम आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. ओके, ही जर जॉमेट्री व्यवस्थित नसेल तर सगळ्यात पहिला पॅरामीटर ज्याच्यावरती तो घाला पडतो तो म्हणजे मॅन्ड्रेलचा रनआउट. मशीनिंग सेंटरच्या स्पिंडलमध्ये स्पिंडल फेस पासनं स्पिंडलचा जो फेस आहे तिथपासनं 300 मिलीमीटर लांबीचे मॅन्ड्रेल्स असतात. त्या मॅन्ड्रेल्स वरती ISO स्पेसिफिकेशन प्रमाणे 20 मायक्रॉनच्या पेक्षा कमी रनआउट पाहिजे. आणि काही ऍप्लिकेशन्स असे आहेत की ज्याच्यावरती डिमांड जी आहे ती जास्त आहे. म्हणजे थोडक्यात जे मशीन टूल चे कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी मशीन्स वापरतात किंवा एरोस्पेस साठी जे मशीन्स वापरतात तिथे त्यांना 10 मायक्रॉन 8 मायक्रॉनच्या आतमध्ये मॅन्ड्रेल रनआउट हा लागत असतो. ऑटोमोबाईल कॉम्पोनंट जे माझं ऑब्झर्वेशन आहे त्यांना 20 मायक्रॉन आणि अगदी काही अल्युमिनियमच्या कॉम्पोनंटसाठी 25 मायक्रॉन पर्यंत जरी मॅन्ड्रेल रनआउट गेला तरी त्यांना तो शक्यतो ऍक्सेप्टेबल असतो. पण त्याच्या पलीकडे गेला 25 मायक्रॉनच्या पुढे जर गेला तर मात्र तुम्ही बेरिंग वरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या स्पिंडल लाईफ वरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हे डिसाईड करायचंय तुमच्या ऍप्लिकेशन प्रमाणे तुमचं ऍप्लिकेशन किती डिमांडिंग आहे त्याच्यावरनं अगदी 8 मायक्रॉन पासून ते 20 मायक्रॉन पर्यंत. आणि मी अगदी कन्सेशन हे फक्त मंडलिक तर्फे कन्सेशन आहे 25 मायक्रॉन पर्यंत जाण्याचं. जर तुम्ही ऑफिशियली कोणाला विचारलं की 25 मायक्रॉन रनआउट चालणार आहे का 300 मिलीमीटरला तर त्याचं उत्तर आहे नाही. पण तुमचं जर जे तुम्ही ऑपरेशन करताय त्याला फार अॅक्युरेसी डिमांड नसेल, त्या प्रोडक्ट क्वालिटीमध्ये फार काही क्रिटिकल टॉलरन्सेस नसतील तर तुम्ही 25 मायक्रॉन पर्यंत तो एक कन्सेशन घेऊ शकता, एक ऍडिशनल 5 मायक्रॉन. पण त्याच्या पुढे जर मात्र रनआउट गेला असेल तर जसं मी मगाशी सांगितलं की मग स्पिंडल रिपेअर करण्याची गरज आहे. रेडियल आणि ऍक्शियल प्ले हा नील पाहिजे. हा स्पिंडल मध्ये अजिबात रेडियल आणि ऍक्शियल प्ले नाही पाहिजे. तो तुम्ही मशीनवरती सुद्धा चेक करू शकता. पुन्हा कन्सेशन म्हणून मी तुम्हाला 5 ते 7 मायक्रॉन पर्यंत देऊ शकतो, पण 5-7 मायक्रॉन हा मशीनवरती चालतोय, त्यांनी त्याचं लाईफ बऱ्यापैकी तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर 5-7 मायक्रॉन असेल तर ऍक्सेप्ट करा. रिपेअर केल्यानंतर मात्र तो ऍक्शियल आणि रेडियल प्ले 0 पाहिजे. तो अजिबात तिथे ऍक्शियल आणि म्हणजे थोडक्यात डायल लावली फेसवरती किंवा स्पिंडलच्या ओढी शाफ्टच्या ओढीवरती आणि जर तो प्ले चेक केला आणि समजा डायल डिफ्लेक्ट झालीच 10 मायक्रॉननी पण तुम्ही तो फोर्स काढून घेतल्यानंतर तो परत 0वरती यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये रेडियल आणि ऍक्शियल प्ले नाही आहे. तो जर 0वरती नाही आला, तो 3 मायक्रॉन अलीकडे थांबला तर समजायचं की 7 मायक्रॉन याच्यामध्ये म्हणजे 10 मायक्रॉन डिफ्लेक्ट झालं आणि 3 मायक्रॉन अलीकडे थांबला तर मग त्याच्यामध्ये तेवढा ऍक्शियल किंवा रेडियल प्ले आहे. तो आपल्याला रिपेअर केल्यानंतर तर नाहीच पाहिजे. मशीनवरती जेव्हा स्पिंडल चालू आहे तेव्हा थोडं तुम्ही कन्सेशन म्हणून 5 ते 7 मायक्रॉन पर्यंत तुम्ही तो ऍक्शियल प्ले ऍक्सेप्ट करू शकता. क्लॅम्प फोर्स हा एक चौथा पॅरामीटर आहे आपला. तुमच्या सगळ्या मॅन्युअलमध्ये त्या मशीनच्या स्पिंडलला असणारा क्लॅम्पिंग फोर्स हा स्पेसिफाईड असतो. हा अत्यंत महत्वाचा पॅरामीटर आहे आणि त्याचं चेकिंग सुद्धा अतिशय सोपं आहे. त्याचं एक स्पेशल इक्विपमेंट येतं, जे इक्विपमेंट मार्केटमध्ये मिळतं. मार्केटमध्ये तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. पण तुम्ही त्या साधारण BT40 स्पिंडल असेल तर साधारण 800 ते 1000 kg क्लॅम्पिंग फोर्स असणं गरजेचं आहे. BT50चं 1500 ते 1800 क्लॅम्पिंग फोर्स आहे. HSK 63 हे प्रत्येकाचे स्पेसिफाईड क्लॅम्पिंग फोर्स आहे आणि हे मशीनच्या मॅन्युअलमध्ये नसतात. नसले तर तुम्ही आम्हालाही विचारू शकता. आम्ही सुद्धा आता इतके वर्ष स्पिंडल रिपेअर केल्यानंतर त्याचा स्पेसिफाईड क्लॅम्पिंग फोर्स काय आहे एक आमचे काही ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आम्ही तयार करून ठेवलेले आहेत आणि हे मी तुमच्याबद्दल बरोबर कधीही शेअर करू शकतो. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हा जर क्लॅम्पिंग फोर्स जर व्यवस्थित नसेल तर असं होऊ शकतं की ते टूल होल्डर जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने तिथे फिट होत नाही. म्हणजे ते तुमच्या नेकेड आईजला तुमच्या डोळ्यांना ते दिसणार नाही, पण त्याच्यावरती ते क्लॅम्पिंग फोर्स कमी असल्यानंतर जे हार्मोनिक व्हायब्रेशन्स तयार होतात त्याच्यामुळे स्पिंडल टेपर हा लवकर खराब होऊ शकतो आणि परत मग स्पिंडल हा रिपेअरिंगला लवकर येऊ शकतो. शेवटचा पॅरामीटर आहे तो म्हणजे व्हायब्रेशन.
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पिंडलचं व्हायब्रेशन हे मॉनिटर करायचं आहे. साधारण ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू याची अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये जर आपण गोष्ट केली तर ती 2.5 mm/s पर्यंत असते, पण ती मशीनवरती. जेव्हा तुम्ही कोणाकडनं किंवा तुम्ही स्वतः जर स्पिंडल रिपेअर केला किंवा सेटको सारख्या कंपनीकडनं स्पिंडल रिपेअर केला तर तुम्हाला हे बघायचं आहे की त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जेव्हा तुम्ही तो स्पिंडल रन करता बाहेर टेस्टिंग सेटअप वरती तेव्हा त्याची व्हॅल्यू ही 1 mm/s खाली असली पाहिजे, तरच तुम्हाला तो स्पिंडल ऍक्सेप्ट करायचा आहे. आणि मशीनवरती जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा तो साधारण 2.5 अशी ती व्हॅल्यू आहे. त्याच्यावरती जर गेलं तर तुम्ही तो स्पिंडल आता त्याला रिपेअरिंग गरजेचं आहे लवकरच, हे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वही खात्यामध्ये त्याची नोंद करून टाकायची. याच्याशिवाय मग आपल्याला जर इंटिग्रेटेड स्पिंडल असतील तर तुम्ही याच्याशिवाय तुम्ही त्याचे 3 फेज तुमचे बॅलन्स आहेत का, म्हणजे वाइंडिंगचे तिन्ही फेजेस जे आहेत UV, VW आणि UW हे तिन्ही फेजेस जे आहेत हे त्याचे बॅलन्स आहेत का, त्याच्या रेझिस्टन्सच्या त्याच्या इंडक्टन्सच्या व्हॅल्यू या सेम आहेत का तिन्ही फेज मधल्या, किंवा याचं इन्सुलेशन तुम्हाला व्यवस्थित दाखवताना म्हणजे त्याच्यामध्ये काही शॉर्ट दाखवत नाही ना, हे एक तुम्हाला चेक करता येतं मशीनवरती. शक्यतो जर स्पिंडल रन होत असेल तर ह्या व्हॅल्यू मध्ये फारसा फरक नसतो, त्याच्यामुळे आम्ही स्पिंडल हेल्थ चेकअप मध्ये हा घेतलेला नाहीये. पण जेव्हा स्पिंडल रिकंडिशनिंगसाठी, बेअरिंग चेंज करण्यासाठी, बेअरिंग बदलण्यासाठी पाठवला जातो तेव्हा आम्ही हा पॅरामीटर मात्र अगदी आवर्जून चेक करतो. आणि तो तुम्ही सुद्धा त्यांना विचारायचं आहे ज्यांच्याकडनं तुम्ही रिपेअर करून घेता की हा चेक केला आहे का. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही एन्कोडर चेक करू शकता. एन्कोडर चेकर्स अवेलेबल आहेत. क्लॅम्प डिक्लॅम्पच्या सेन्सरसाठी काही इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत की ते व्यवस्थित पद्धतीने चालत आहेत का ते. असे ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करू शकतो आणि एक शीट मेंटेन करू शकतो. आता स्पिंडल हेल्थ चेकअपची फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे हा एक परत एक मुद्दा असतो. तर तो तुमच्या ऍप्लिकेशनच्या नुसार तुम्हीच ठरवायचा आहे. फक्त माझी एकच विनंती की 1 वर्षाच्या वरती तो पिरियड असू नका. म्हणजे तुम्ही 3 महिने ठेवू शकता, 6 महिने ठेवू शकता, 9 महिने ठेवू शकता किंवा 1 वर्ष ठेवू शकता. जिथे अगेन तुमचे एंड प्रोडक्ट क्वालिटीचे पॅरामीटर्स जे आहेत ते फार जर क्रिटिकल नसतील तर तुम्ही 1 वर्षाचा सुद्धा हा फ्रिक्वेन्सी तुम्ही ठेवू शकता स्पिंडल हेल्थ चेकअपची. पण तुमचे एंड प्रोडक्ट क्वालिटीचे पॅरामीटर्स हे जर क्रिटिकल असतील, टॉलरन्सेस फार स्ट्रिंजंट असतील तर मात्र 3 महिने 6 महिने हे अगदी योग्य स्पिंडल हेल्थ चेकअपची फ्रिक्वेन्सी आहे असं माझं पर्सनल मत आहे. तर आता आपण इथे परत एक शेवटच्या भागामध्ये जाईपर्यंत आता परत जर काही प्रश्न असतील तर ते मी बघतो जरा आणि मग शेवटच्या प्रकारामध्ये जाऊयात आपण. ओके, माझ्या मते रोमेश सरांनी विचारलेलं आहे की व्हायब्रेशन आणि ऍक्सिलरेशन, त्याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये चेक करतो. डिस्प्लेसमेंट वरती पण चेक करू शकतो आपण. त्याच्या व्हॅल्यूज एक साधारण डिस्प्लेसमेंटची जी व्हॅल्यू आहे ती साधारण 10 मायक्रॉनच्या. आता ऍक्सिलरेशन जे आहे ते 1G किंवा 2G पर्यंत आपण पण आम्हाला नेहमीच हे अँग्युलर व्हेलॉसिटी हा जो पॅरामीटर आहे हा नेहमी योग्य वाटलेला आहे स्पिंडल व्हायब्रेशन चेक करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, टूल इजेक्शन जर कमी असेल तर रनआउट अफेक्ट होऊ शकतो. अगदी मान्य, याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. टूल इजेक्शन जर खूपच कमी असेल तर रनआउट हा कदाचित वाढलेला असू शकतो. संदीप बाविस्करांनी विचारलंय, हाऊ टू सेट रनआउट आफ्टर ऍक्सिडेंट विदाउट रिमूव्हिंग स्पिंडल. असा तो रनआउट अगदी आहे ना, मी तुम्हाला सांगतो ते अगदी टेम्पररी अरेंजमेंट आहे ऍक्सिडेंट नंतर रनआउट सेट करणे. म्हणजे तुम्ही त्या लॉकनटनी तो लॉकनटचे जे रेडियली जे 3 स्क्रू आहेत त्यांना थोडंसं कमी जास्त करून तुम्ही तो रनआउट ऍडजस्ट करू शकता. पण ती अगदीच टेम्पररी सिस्टम आहे ज्याच्यामुळे ऍक्च्युली बेसिकली आपण करतो असो की आपण बेअरिंगचं प्रीलोडिंग जे आहे ते अनइव्हन करून टाकतो. बेअरिंग वरती फोर्स हा अनइव्हन देतो. त्याच्यामुळे ती फार काही रेकमेंडेड प्रोसेस नाहीये. मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की फार कॉम्प्लेक्स स्पिंडल असेल तर सेटकोनी
ऑनसाईट टेपर ग्राइंडिंग मशीन बनवली आहे. सो आम्ही म्हणजे तुमच्या इथे साईट वरती येऊन ते टेपर ग्राइंड करून देऊ शकतो, किंवा तुम्ही मशीनवरनं स्पिंडल काढू शकता. आणि जर त्याच्या बेरिंग चांगल्या असतील तर आमच्यासारख्या काही कंपन्यांनी मशीन म्हणजे स्पिंडल आमच्या साईटवरती आणायचं आणि मशीनवरती, आमच्या ग्राइंडिंग मशीनवरती अख्खी स्पिंडल असेंब्ली माउंट करून फक्त टेपर ग्राइंड करण्याची टेक्नॉलॉजी, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये जुगाडच म्हणतो, असं पण आम्ही एक फिक्चरिंग केलेलं आहे की ज्याच्यामुळे आम्ही फक्त टेपर तुम्हाला रिग्राइंड करून देऊ शकतो. पण त्याच्यासाठी मशीनवरनं मात्र स्पिंडल काढावा लागतो. आणि अगदीच कॉम्प्लेक्स स्पिंडल असेल तर माझ्याकडे एक ऑनसाईट टेपर ग्राइंडिंग मशीन म्हणून एक प्रकार मी बनवलेला आहे. जर आपल्याला नंतर वेळ असेल तर मी त्याचा थोडासा व्हिडिओ नंतर दाखवेल तुम्हाला. ओके, अजून काही प्रश्न आहेत? आता याच्या चॅट बॉक्स मध्ये संपलेले आहेत. आता आलेले प्रश्न संपले. आता आपण पुढे जाऊया आणि मग नंतर जे काय असेल ते घेऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता मी एक शेवटच्या भागामध्ये जातो जरा. स्पिंडल रिकंडिशनिंग करणे आणि पर्टिक्युलरली मशीनिंग सेंटरचं स्पिंडल रिकंडिशन करणे, याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होतात त्याचं एक थोडंसं आपण एक त्याच्याबद्दल बोलूया. तर सगळ्यात मुख्य म्हणजे बेरिंग रिप्लेसमेंट ही करावीच लागते. दुसरा बाय डिफॉल्ट ऍक्टिव्हिटी की जी मी याच्यामध्ये लिहिलेली नाही पण त्याच्यावरती आपण डिस्कस केलं, आणि ते म्हणजे BT40 किंवा BT50 किंवा HSKचा टेपर जो आहे त्याची जॉमेट्री इंटॅक्ट आणणे परत, आणि त्याची एक प्रोसेस आहे. बऱ्याचदा असं होतं की ते गेज प्लेन जर खूप जास्त आत गेलं असेल तर काय करणार, तर त्याला आपण ग्राफ्टिंग करतो, त्या स्पिंडल टेपरच्या मध्ये एक्सटर्नल स्लीव्ह ग्राफ्ट करतो. त्याचा मी हवं तर हे झालं की मी त्याचा एक व्हिडिओ शेअर करतो. जर बेरिंग डायमीटर्स जर त्याचे वॉर्न आउट झालेले असतील तर बेरिंग डायमीटर्स आपण हार्डक्रोम प्लेटिंग या पद्धतीने रिबिल्ड करतो. त्याचे हाऊसिंग ओव्हरसाइज झालेले असतील किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पिंडल टेपर खूप जास्त ओव्हरसाइज झालेला असेल तर या दोन्हीही जे कॉम्पोनंट आहे की ज्याच्यावरती स्पिंडलची अॅक्युरसी ही खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असते, तिथे आपण त्याच्यामध्ये स्लीव्ह फिट करून हे, आणि ही सगळी मेंटेनन्सची भाषा आहे. हे जर OEM ला तुम्ही जर विचारलं तर त्यांना ते ऍक्सेप्ट नाहीये. पण आपल्याला शेवटी आपला खर्च कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे लवकर आपली मशीन अप करायची आहे. त्यासाठी हे सगळ्या रिफर्बिशमेंटच्या प्रोसेसेस आम्ही डिराईव्ह केल्या आहेत आणि अतिशय यशस्वी पद्धतीने हे स्पिंडल या पद्धतीने रिपेअर होऊ शकतो. ड्रॉबार आपल्याला रिकंडिशन करावा लागतो, ज्याच्यामध्ये डिस्प्रिंग्स बदलणे किंवा मग हेलिकल स्प्रिंग्स असतील तर हेलिकल स्प्रिंग्स बदलणे या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कराव्या लागतात. सर्व रबर पार्ट्स जे आहेत, ओरिंग्स, सील्स, हे आपल्याला चेंज करावे लागतात. स्टेटर, जसं मगाशी सांगितलं की स्टेटर मध्ये जर बॅलन्स नाही सापडला आपल्याला इंडक्टन्स किंवा रेजिस्टन्स याच्या दोन व्हॅल्यू मध्ये, तर त्याचा स्टेटर रिवाइंडिंग आपल्याला करावं लागतं, एन्कोडर चेंज करावं लागतात. तर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, वेगवेगळी कामं जी आहेत ही स्पिंडल मशीनिंग सेंटरचे इंटिग्रेटेडचे स्पिंडल दुरुस्त करताना करावे लागतात. मला असं वाटलं की हे तुमच्याबरोबर शेअर करावं. एक तुम्हाला ग्राफ्टिंग ऑफ स्लीव्ह, म्हणजे जर स्पिंडल टेपर खूपच डॅमेज झाला ऍक्सिडेंटमुळे तर पूर्ण शाफ्ट फेकून नवीन शाफ्ट घेण्याच्या ऐवजी, की जे अतिशय खर्चिक काम आहे, त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक ग्राफ्टिंगचा अॅनिमेटेड व्हिडिओ दाखवतो आणि मग आपण त्या ठिकाणी मग थांबूयात आणि मग जर काही प्रश्न असतील तर घेऊयात. आम्ही असं दाखवलं की स्पिंडल डॅमेज झालेलं आहे, स्पिंडल टेपर मध्ये क्रॅक्स आलेले आहेत आणि त्या क्रॅक्स अगदी आउटर डायमीटर पर्यंत प्रोपोगेट झालेले आहेत, तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. मग अशा केसमध्ये काय करायचं, आणि हे ऍक्सिडेंट झाल्यानंतर असे प्रकार बऱ्याचदा होतात. तर मग त्या केसमध्ये आम्ही हा असा डॅमेज पोर्शन जो आहे, कॅन्सर मध्ये जसा तो खराब झालेला पोर्शन आपण काढून टाकतो त्या पद्धतीने शाफ्टचा तो पोर्शन काढून टाकतो
वायर कटिंग मेथडनी. आणि मग ते जे आतमध्ये उरलेलं जे टेपर जे आहे ते सिलेंड्रिकल बोर मध्ये कन्व्हर्ट करतो. आणि हे करत असतानाच मग पॅरलली त्याच वेळेला एक स्लीव बनवतो जी फुल्ली हार्डन्ड स्लीव असते. तर ही स्लीव बनली आहे. याच्यामध्ये त्यांनी आता टेपर नाही दाखवला, पण याच्यामध्ये टेपर पण असतो तो ऍक्च्युली BT40 किंवा BT50चा. आणि मग तो श्रिंक फिट पद्धतीने त्या शाफ्ट मध्ये आपण फिट करतो. श्रिंक फिट म्हणजे त्यावेळेला आपण शाफ्टला थोडंसं गरम करतो आणि स्लीवला थंड करतो, की जेव्हा बसते तेव्हा अँबियंट टेम्परेचर झालं त्याचं की ते एकमेकांशी एकजीव होऊन जातं. आणि मग विथ रिस्पेक्ट टू बेरिंग डायमीटर आपण तो टेपर ग्राइंड करून जो शाफ्ट जो आहे तो रिफर्बिश करतो. तो अशा पद्धतीने आपण अशा माझ्याकडे वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. बेरिंग डायमीटर कसा रिबिल्ड करता येतो किंवा हाऊसिंग कसं रिबिल्ड करता येतं. पण साधारण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक फक्त टेपरचं दाखवलं की जे बऱ्यापैकी क्रिटिकल आहे. आणि हे आता अगदी ही प्रोसेस प्रूव्हन आहे. आम्ही पण करतो, बाकीचे पण काही कंपन्या आता हे करतात आणि याच्यामुळे कस्टमरचे खूप पैसे वाचतात. तर एक फक्त छोटासा वेळ असेल तर मी जरा हे शेअरिंग स्टॉप करतो आणि ऑनसाइट टेपर ग्राइंडिंगचा एक फक्त व्हिडिओ दाखवतो आणि मग मी थांबतो. हरकत नाही. बरोबर. एकच मिनिट फक्त. हो हो. सो हे आमची ऑनसाइट टेपर ग्राइंडिंग मशीन आहे. हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन की ज्याचे स्पिंडल शाफ्ट हे खूप लांब असतात. 2 मीटर 2.5 मीटर पर्यंत त्या शाफ्टची लांबी असते आणि त्या शाफ्टचं BT50चं टेपर ग्राइंड बाहेर करणं हे फार अवघड असतं. किंवा काही कॉम्प्लेक्स HMC असतात की ज्याच्यावरनं स्पिंडल मशीनवरनं काढणं आणि परत लावणं हीच एक मोठी टास्क असते. किंवा डबल कॉलम VMC की ज्याच्यामध्ये परत स्पिंडल मशीनवरनं काढणं किंवा त्याची सुद्धा शाफ्टची लांबी जी आहे ती खूप जास्त असते. अशा वेळेला आम्ही तो स्पिंडलचा टेपर जो आहे तो जागेवरती ग्राइंड करून देऊ शकतो. तो मगाशी बाविस्कर सरांनी विचारलं होतं, संदीप बाविस्करांनी, की जर ऍक्सिडेंट झाला तर विदाऊट रिमूव्हिंग आपण काय करू शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही साईट वरती येऊन तो स्पिंडल टेपर ग्राइंड करून देऊ शकतो. ओके. सो ह्या ऑनसाइट टेपर ग्राइंडिंगच्या व्हिडिओ बरोबर मी आता थांबतो. जर काही प्रश्न असतील तर लोक विचारू शकतात आणि त्या प्रश्नांची मला उत्तर द्यायला आवडेल. ठीक आहे सर, फारच माहितीपूर्ण आणि उत्तम आपल्याकडनं माहिती मिळाली. फक्त एकच मला पडलेला प्रश्न होता, तुम्ही मगाशी जे म्हणलात की स्पिंडल पूर्णपणे फेल होण्यापूर्वी तुमच्याशी संवाद साधत असतो, सिग्नल देत असतो, त्यात तुम्ही 2-3 सांगितलेत. तर असं काही एक तुमच्याकडे स्लाइड आहे का जी अशा पद्धतीचे सिग्नल्स स्पिंडल कडून मिळत जातात म्हणून ती आपल्याला दाखवता येईल का? किंवा तुमच्या अनुभवातून तुम्ही सांगितलं तरी चालेल, कारण मेंटेनन्सची बरीच लोक हा सेशन बघतायत. हो हो. नाही म्हणजे स्पिंडल हेल्थ चेकअप मध्ये आपल्याला हे दिसून येतं, जसं मगाशी मी व्हायब्रेशनची व्हॅल्यू सांगितली की व्हायब्रेशन 2.5 पेक्षा जर जास्त असेल किंवा अगदी 2.5 पण असेल तर मग डोंट बी सॅड, तिथेच तुम्ही समाधानी होऊ नका की अरे 2.5 आहे ठीक आहे चालतंय.
तिथे अजून काही पुढे थोडंसं त्याला उत्खनन करून किंवा मग त्याच्यावरती एक थोडंसं लक्ष ठेवायचं त्याच्यावरती. म्हणजे 2.5च्या पुढे समजा 2.7 2.8 पर्यंत जर गेली तर मग मात्र तो स्पिंडल तिथे थांबवून तो काढणं फार गरजेचं आहे. तसंच टेम्परेचरचं सुद्धा आहे की अँबियंट टेम्परेचर, समजा चिलर नाहीये, समजा असं समजा इंटिग्रेटेड स्पिंडल नाहीये, बेल्ट ड्रिव्हन स्पिंडल आहे, तर असं एक अनुभव असा आहे की अँबियंट टेम्परेचर फॉर स्पिंडल रिपेअर साधारण 4 दिवसापासून ते 15 दिवसापर्यंत स्पिंडल काय पद्धतीने डॅमेज झालेलं आहे त्याच्यावरती हे डेट्स असतात. वी हॅव 5 एक्सिस मशीन विथ अ व्हर्टिकल फॉर दॅट. ओके, सो हे साधारण पटापट या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि बहुतेक ते सॅटिस्फाईड झाले असावेत लोक. आणि याच्या पुढेही जर काही प्रश्न असतील तर तुम्ही उद्यम प्रकाशनाला, रोहित प्रधान सरांना, देवधर सरांना तुम्ही पाठवू शकता. ते माझ्याकडे पाठवतील आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. अगदी नक्की, जरूर. तेव्हा अतिशय रंगलेला हा संवाद आपल्याला वेळेमुळे थांबवायला लागतोय, पण डेफिनेटली तुम्ही कधी मल्लिक सर म्हणले तसं तुमचे प्रश्न पुढेही पाठवू शकता. या प्रश्नांना मासिकात ते उत्तर देता येतील, मल्लिक सरांकडे घेऊन द्यायची व्यवस्था नक्की करता येईल. सर्वांनी अटेंड केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि खास करून मल्लिक सरांचे आभार की अत्यंत वेळ काढून त्याने अतिशय इंटरेस्टिंग रंजक पद्धतीने ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे तुमचे सर मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुमचे सुद्धा आभार, उद्यम प्रकाशनाचे पण आभार की त्यांनी हा एक प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला. तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. ओके सर, थँक्यू, धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असा म्हणजे